दादा मला सांग की हे जे प्रमाणपत्र रद्द केले विखेंनी पण असं म्हटलंय की जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले असतील तर कारवाई होणार नाही. 52% 50% वरचं 2% बोगस नाही का विखे? पोराच्या दिवस समाजाची येऊन देऊ नका, पोराच्या दिवस समाजावं लागते. तुम्ही आता 15 लाखांचा उल्लेख केला, कोण अधिकारी मागत होते की मंत्री मागत होते 15 लाख? ती कोणाची, अधिकाऱ्याची करायची की मंत्र्याची करायची? तिकडून काहीतरी उत्तर येऊन द्या ना. 15 लाख माझ्या येऊन थोडी त्याच्यात तिकडून काहीतरी येऊन द्या ना. अधिकारी पैसे मागत होते की मंत्री मागत होते? ते खुललं त्यांना. मग तुम्हाला वाटतं संध्याकाळ तू त्याच्या काही उत्तर येईल लगेच नाव म्हणते. दम नाही त्यांना, झोप नाही येणार येणे. आता मी सगळ्यांच्या डीपमध्ये आहे. मी हे सगळं सांगितलेलं आहे लाड साहेबाला, त्यांना सुद्धा लाड बोलला सुद्धा मी त्याशी बोललो. असं असं आपण साहेब हे तुमचे प्रकरण करायलेत. उद्या सामान साहेबांसोबत सांगितलं होतं. माझ्या मराठीने तुमच्याकडे खस्ता खाल्ल्यात, माझ्या मराठीचं नोंदी देऊन वाटलं करू नका. याच्या अगोदर शिवसरांनी एकदा केलं होतं, मी फोन करून सांगितलं होतं. तुमची आज मग बंगल्यात बैठक झाली, चूक करू नका तुम्ही. माझ्या अंगावर मराठी घालू नका तुम्ही तुमच्या राजकारणासाठी. तर ती त्यावेळेस म्हणले होते चुकलंही इथून पुढे होणार नाही. पुन्हा दुसरं सुरू केलं. बावनकुळे कोणाच्या परवानगीशिवाय हे करत असेल का? फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. बावनकुळेंनी हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाला बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅजेटनुसार किती प्रमाणपत्र निघले? एकदा म्हणतो 36,000, एकदा म्हणतो 22,000, एकदा म्हणतो 4.5 लाख आणि एकदा म्हणतो 302 नाही 308. म्हणजे एक वाक्यता नाही का त्यांच्यावर? मी तर तुमचं सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईक आहेत ना, तशा समोरून ठेवल्या, तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर होतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. मला डॅमेज करायचं मी परवडत नाही सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचंय माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचं होतोय, ना काँग्रेसचं होतोय, ना शिवसेनेचं होतोय, ना कोणाचं होतोय. यांना ते परवडतच नाही. जातीत मोठं करायला लागलं नाही, द्यावा लागत. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागलं. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठेवलंय, खरं नाही का? शिक्के हे त्यांचे फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही राव, आमचं नाही दप्तर आहे हे तुमचं. हे मला बदनाम करून बाजू सारखायचे. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो. हे मी छाती ठोकून सांग. यांनी फक्त ते कट रचायचं. बरं माझ्या मराठीचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात, पण काहीला त्यांचेच पाय आवडतात. त्यांच्या पायाला काय काय नाही, गुळ आहे का काय चाटायला का काय आले मला काहीच मिळाला ना. पण काही अभ्यासकांनी काही समन्वयकांनी आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू. संघटनांचा पण जीव चाललाय. ह्या मराठ्यांसाठी रक्त ओकू. त्यांना फसवलेलंच ना सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का? इतके 30-30 वर्ष अक्कल नाही का? याला पण फसवतात आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. आणि पोट मायापाशी येतो सकाळी गायब. आणि म्हणतो तुम्ही काय आलं कसं काय? फोटो कसं काय आला? पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार दिसून ते साहेबाचाच. काय धंदे काय बैठका? तुम्हीच म्हणले रे मला. तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम का की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले, तरी मला माहित होतं नंतर बदलणार आहे. म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला, सुधारित JR करावं लागेल ना. ते म्हणले हो, काही बदल आम्हाला करायचा असलं. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो 6व्या दिवशी. 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समाजले येऊन करून त्यांना म्हणून नाव सांगा ना. कारण हे खरं आहे. हे बळी देतात.
तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का? खाटीक मुसलमान काय करतो बोकड कापताना? पाणी पाहिजे तो बोकडाला आणि विचारतो कापू का? मग तो पाप कोण काप म्हणणार जाते. तसं यांचं करताना मला कर म्हणते आणि नंतर 2-3 दिवसाला म्हणजे आमचं खोटच होतं ऐकलंच नाही, कामकाज केलं. म्हणजे हे मग बकरा केला यांनी, बळीचा बकरा. 6व्या दिवसाही 8 अभ्यासक आले. म्हणलं बघा वाचा, आपल्याला काय बदल करायचा का बघा. हॉस्पिटल मधला विषय सांगतो गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं. आणि म्हणलं बदल करायचा सांगा. त्या 8-9 जणांनी मला सांगितलं. हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असेल पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांनी हे मला सांगणं गरजेचं आहे. 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा उच्च, त्याचं बी नाव नको सांगायला, तिकडून जर बदलले तर त्याचं बी नाव घेतो. आयुक्त आहे, मंत्रालयात पण राहिलेला आहे, जी.आर. काढण्याची अक्कल आहे त्यांना, पण आमच्या विचाराचा आहे आमचा आयुक्त. म्हणलं विचारावं, त्यांना विचारून येतो म्हणजे. जी.आर. घेऊन गेले सकाळी 11 वाजता, रात्री 2 वाजता आले महागाडी. त्यांना विचारून, ते रिटायर झाले दादा. तो वाचला, त्यांनी यांना सांगितलं, त्यांनी ह्या अभ्यासकांना जे बोंबलतेत ना त्यांना सांगितलं, राज्यातले अभ्यासक जे माझ्या विरोधात बोंबलतेत ना, राज्यातले म्हणतोय मी, काही ते माघारायला म्हणले, ते म्हणले याच्यासारखा जी.आर. निघूच शकत नाही, मराठ्याचा लय भारी कल्याण झाले. यांनी माघारी येऊन मला सांगितलं. तेच आता म्हणते जी.आर.ने आरक्षण मिळत नसतं, जी.आर. खोटाचे, आमचं ऐकलं नाही, हेच आहेत ते. म्हणलं बदल करायचा सांगा, आता शांत आहे, काहीच नको म्हणे. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यांनी ठरून गेम लावलेला आहे. पाटील म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं? कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं? मराठीच्या विरोधात त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबांना सांगायसाठी देतात. शिंदे साहेबांचं तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब तुम्हाला उघडं पडू शकतो. हो, 25-30 त्यांचे घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदेच्या विरोधात लय मोठे भोग भोगायला येईन तुम्हाला मी. तुम्ही शिंदेच्या विरोधात काही भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार असं म्हणताय. त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबांच्या विरोधात मी गेलो पाटील नसता, हे दुरुस्त करून द्यायचं माझ्या मराठ्याचं वाटलं करायला नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्याचे त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या त्या नेत्याचे ऑफर होते यांना की आमच्याकडे या म्हणून? ते पुढे येईन ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माज उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी बस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रिपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी याची. तुम्ही मला सांगतो मी, आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका, तुम्ही असं रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होतं म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच निश्चित पडणार ते बावनकुळेने रद्द करायला लावलं, कधीच निश्चित पडणार आहे त्यांचं, तिथं पडलं, जिवारी लागलं. पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे, न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत ती. पाटील तुम्हाला लय अवघड करील मी, नसता दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम येथून उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय? नाही, आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का आंतरवालीचं 29चं करायचं.
माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात, म्हणजे मराठी मारायचं तुम्हाला खरं टिकून द्यानात. आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे? विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच नाही. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं, बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही, आरक्षणातलं काहीच मिळेल नाही. तुम्हाला जर उपसमितीचा अध्यक्ष असलात ना, जर 52 हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता? 50% वर आरक्षण कसं काय गेलं ते बोगस नाही का? 1994 ला 16% आरक्षण दिलं ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब, मराठ्यातच. आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तोडायचं नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस म्हणायचं. आणि जरा 16% दिलेलं 54 बोगस आहे का नाही बघावं. 50% वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67 ला 180 जाती होत्या, ते 376 कस काय झाल्या त्या बघावं. पाटील ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठीच्या. मराठी आपले म्हणून त्यांचंच वाटोळ करायचं हे बंद झालं आता. तर तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या, आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे? प्रसाद लाड बद्दल काय म्हणणं आहे? गोचेपुरी तुम्हाला आता प्रसाद लाड काय करील? करतोय मरमर. हे जर असं वाटवच करायचं ठरवलं, 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला आणि आमच्या त्या उदय सामंत साहेबाला, तरी होत नाही. मग यांचं डाव नाही तर कोणाचे येते? फडणवीसांचे नाही तर कोणाचे? यांना बावनकुळे ऐकत नाही. आणि एकट्या बावनकुळेमुळे मी राज्यात किती धुमाकूळ घालीन त्यांच्या पाडाला. आणि राज्यातलं आंदोलन मराठ्यात सुरू झालं, बंद होत असतं यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना, पुन्हा राज्यात फिरायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता, त्यांचं बी बोगस शोधा आता. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं की उदय सामंत यांच्याशी? कवा म्हणले? सकाळी म्हणले. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेतात, तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेतात, आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकावं म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा, इतकं येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतक्या येड्यात काढणार का? ज्यांना उपनेते करतात ना, एक मत पडू शकत नाही म्हणतो मी तुम्हाला. दुसऱ्या ओबीसीचं पडून पण त्यांचं एक नाही पडू शकत. एक आशिष शेलारचा उल्लेख केला. आशिष शेलारच्या संदर्भात काय अनुभव आला? त्यांना सांगितलं मी ते, ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात खाली. तुमचा हातून सावळी त्याच्यात हे. मी मोहन कोणाचं नाव नाही घेत. छगन भुजबळचं घेतलं का? त्या धण्याचं घेतलं का? जे सत्य आहे तेच मानतोय मी कधी पण. ह्या बावनकुळेमुळं मी एवढं वाटलं करीन देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचं, किती मोजता येणार आहे. कारण याचं भाजपच्या मराठीचं वाटलं होतं. कितीतरी भाजपचे सुद्धा नेते आलेत माझ्याकडे, तेही सांगतात आमचा असा देवारा व्हायला लागला, तसा व्हायला लागला. आमचं बी लेकरू शिकायचं. मराठ्यांच्या लेकराचं कुणी दिलं अधिकार तुम्हाला? हे 4ची काडी लावा तिकडं. हे आम्हाला कोण भोग भोगायला लावतो तुम्ही विनाकारण? कशामुळं? आणि मराठ्यात गैरसमज पसरायचे. तर 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्या, प्रमाणपत्र तुम्ही दिलेत, पोरांनी त्याच्यावर ऍडमिशन घेतलेत. वाटोळ करणार का पोराचं तुम्ही? व्हॅलिटी नाही देणार? कशाला काढल्या मग 58 लाख नोंदी शोध द्या? कोणतं आरक्षण देणार मराठ्याला मग तुम्ही? जर एसीबीसीचं टिकून देणार, ईडब्ल्यूचं तुम्हीच घातलं, आता नोंदी तुम्ही शोधल्या, तुम्हीच घालणार. मराठ्यांचे मन नेमके कसे जिंकायला तुम्ही? वाटोळ करून मराठ्यांच्या पोराचं कल्याण नाही करायचं तुम्हाला.
बोगस आरक्षण नाही का त्याच्यात नाही मराठे गप बसलेत म्हणून आम्ही सुद्धा सत्याचा विजय म्हणू शकतो बा नीट राय सत्याचा विजय म्हणू शकतो आम्हाला सवलत